डाळ आणि तांदूळ भिजवून अशा पद्धतीचा मऊ आणि जाळीदार ढोकळा तुम्ही कधी बनवला नसेल तर नक्की बनवून बघा. अगदी झटपट बनवून तयार होणारा हा असा पौष्टिक ढोकळा कसा बनवायचा तो आपण बघूयात. व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी उडदाची डाळ आणि 2 वाटी तांदूळ हे सर्व या वाटीने मोजून घेतलेले आहेत आणि ते मी 5 ते 6 तासांसाठी भिजवून घेतलेले आहेत. डाळ आणि तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग थोडं पाणी टाकून ते भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. तर आता हे सगळं भिजल्यानंतर त्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर आता डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय आणि थोडं पाणी टाकून घेते, साधारण अर्धा ग्लास, आणि आपल्याला हे अगदी बारीक वाटून घ्यायचंय. हे बघा अशा प्रकारे. आता हे वाटलेले डाळ आणि तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेते. सारख्याच पद्धतीने मी उरलेले डाळ आणि तांदूळ सुद्धा बारीक वाटून घेणार आहे. तर आता हे झालेले आहेत बारीक वाटून. जसं आपण इडलीसाठी बॅटर तयार करतो अगदी तसंच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे. आता आपण या पिठामध्ये दही घालणार आहोत. तर इथे अर्धा वाटी इतकं दही घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ आणि डाळ मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता पाणी टाकून हे दही पातळ करून घ्यायचं आहे. ज्यामध्ये गुठळ्या वगैरे आहेत त्या पूर्ण मिक्स करून घ्यायच्यात. दहीऐवजी तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता. जर ताक वापरणार असाल तर 1 वाटी आंबट ताक घ्यायचं तरीसुद्धा चालेल. आता हे दही या पिठामध्ये ओतून घेते. पिठामध्ये दही टाकून घेतल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं असं फेटून घेतल्यानंतर यावरती झाकण देऊन साधारण 7 ते 8 तासांसाठी ठेवून द्यायचं आहे किंवा रात्रभरासाठी सुद्धा ठेवू शकता. मी हे रात्रभरासाठी ठेवलं होतं. तर 7 ते 8 तासानंतर हे तयार होतं पीठ. पीठ थोडं घट्ट वाटत आहे तर गरज लागली तर आपण यामध्ये पाणी टाकून सैलसर पीठ तयार करून घेऊ. ढोकळा वाफवण्यासाठी मी इथे एक पसरट कढई घेतले. त्यामध्ये थोडं पाणी आणि एक स्टँड ठेवले. तर मध्यम गॅसवरती हे गरम व्हायला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ढोकळा वाफवण्यासाठी एक प्लेट तयार करून घ्यायचे. तर मी इथे असं एक ताट घेतलंय. ताटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. तर थोडं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड करून मिश्रण थोडंसं सैलसर करून घ्यायचं. त्याआधी आपण टाकणार आहोत 1 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल. ढोकळा अगदी मऊ आणि जाळीदार बनण्यासाठी आपण इथे सोडा वापरत आहोत. अर्धा वाटी हलकं गरम पाणी घेतलंय. अगदी जास्त गरम नाही, थोडंसं कोमट पाणी, आणि त्यामध्ये अर्धा चमचा सोडा पूर्ण विरघळवून घ्यायचा आणि मग या पिठामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. सोडा टाकून झाल्यानंतर हे मिश्रण अगदी छान फेटून घ्यायचं एकच डायरेक्शनमध्ये. एखाद्या विस्करच्या मदतीने 2 ते 3 मिनटं हे मिश्रण असं छान फेटून घ्यायचं. त्यामुळे मिश्रण अगदी हलकं होण्यास मदत होते. तर हे बघा हे झालेलं आहे. आता हे तेल लावून तयार केलेल्या ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. अगदी मऊ आणि जाळीदार असा हा ढोकळा आपला बनून तयार होतो. तर नक्की ट्राय करून बघा. मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा हा एक छान पर्याय आहे. तर बघा ही प्लेट तयार झालेली आहे. आता हे आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता हे ताट ठेवून देते मी कढईमध्ये आणि वरून झाकण द्यायचं आणि साधारण 15 मिनटं मध्यम गॅसवरती हे वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि 15 मिनटानंतर मी हे चेक करून बघते. ढोकळा छान फुलून आलेला आहे आणि आता मी हे
सुरीने चेक करून बघते वाफलेला आहे की नाही. तर बघू शकता अगदी व्यवस्थित ढोकळा वाफलेला आहे. तर हे आता काढून घ्यायचं. ताट बाहेर काढल्यानंतर लगेचच आपल्याला ढोकळा कट करायचा नाही. थोडं थंड होऊ द्यायचा आणि मग आपण हे कट करणार आहोत. आता हे पूर्ण थंड झालेलं आहे. त्यानंतर मी हे कट करून घेते आणि बघू शकता अगदी सॉफ्ट बनलेला आहे. तर यावरती आपण एक तडका घालून घेणार आहोत. एका छोट्या तडका पॅनमध्ये तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, मिरची हे गरम करून घेतलं आणि अर्धा चमचा साखर टाकून त्यामध्ये नंतर पाणी टाकून घ्यायचं आणि तो तडका वरून द्यायचा. तर तयार आहे आपला डाळ आणि तांदळाचा पौष्टिक पांढरा ढोकळा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. हा ढोकळा तुम्ही खजुराच्या गोड चटणीसोबत आणि पुदिन्याच्या तिखट चटणीसोबत सर्व करू शकता. खूपच छान लागतो. जरूर ट्राय करून बघा. एक पीस दाखवते तुम्हाला मी. बघू शकता किती मऊ आणि जाळीदार बनलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.